हॅलो फ्रेंड, तर मी मगाशी एक व्हिडिओ बघितला यूपी बिहारकडचा. ते यूपी बिहारकडच्या बायका बाहेर पडल्या, मोर्चा काढला. आणि हा मोर्चा त्यांनी कशासाठी काढला, तर दारूबंदीसाठी. डायरेक्टली त्यांनी दारूचं दुकान तोडून टाकलं. तर मग असं आपल्या महाराष्ट्रातल्या बायका का नाही करत, का घराबाहेर पडत नाही, का दारूची दुकानं तोडून टाकू शकत नाही? बोलतात ना, नारी शक्ती सबसे बडी. तर नारी शक्तीपुढे कोणाचंच काही चालणार नाही. तर आपल्यालाच बाहेर निघून मोर्चा काढून आणि हे दारूचे अड्डे तोडले पाहिजे. तर मुंबईसारख्या सिटीमध्ये तर खूपच दारूचे दुकानं आहे. तर दारूचे दुकानं हे आपण तोडले पाहिजे. आपण सरकारच्या भरोश्यावर बसून काही फायदा नाही. सरकार खुलेआम लायसन देते दारू विकणाऱ्याला, की दारू विका. सरकार सहन करत नाही. आपल्या घरामध्ये आपला नवरा दारू पिऊन येतोय आणि तो आपल्या मुलांसमोर आपल्याला घाण शिव्यागाळ्या करतोय. त्या शिव्यागाळ्याचा आपल्या मुलांवर काय परिणाम होईल याचं त्याला काही घेणं देणं नसतं. हां, त्याच्याकडे घरात खर्चायला द्यायला पैसे नसतात, पण दारूच्या बाटलीला मात्र त्याच्याकडे पैसे असतात. आणि रोज रोज दारू पिऊन येतात ते नवरे. त्या बायका किती वैतागतात त्या नवऱ्याला. हे सरकारला काय घेणं नाही पडलं त्याच्याशी.